नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की कमळीच्या युनिव्हर्सिटीचा निकाल लागलेला असतो आणि ती युनिव्हर्सिटी टॉपर झालेली असते. ती खूपच आनंदात असते, पण त्या आनंदाच्या मागे एक वेगळीच भावनिक ओढ तिच्या मनामध्ये चालू असते आणि ती सततच गावाकडे जाण्याचा विचार करत असते. तिच्यासोबत निंगी असते आणि निंगी पण तिचे कौतुक करत म्हणत असते, कमळी, तू खरंच खूप मोठं यश मिळवलेलं आहेस. आता गावामध्ये सगळ्यांना तुझा अभिमानच वाटेल. कमळी हलकेसं हसते आणि म्हणते, हो, पण मला सर्वात आधी आजोबांना हे सांगायचं आहे आणि भेटायचं आहे. ती हातामध्ये पेढेचा बॉक्स घेते आणि घट्ट पकडते आणि ती म्हणते, मी त्यांच्यासाठी खास पेढे घेऊन चाललेली आहे. आजोबा खूप खुश होतील. इकडे तिचा प्रवास सुरू होतो, पण बस येत नाही. मग ती एक टेम्पोवाल्याकडे जाते आणि टेम्पोवाल्यासोबत ती सिद्धटेकला जाण्याचा विचार करते आणि दोघीही जण गावाकडे जात असताना त्यांना खिडकीतून बाहेर पाहताना कमळीच्या मनामध्ये सतत जुन्या आठवणी येत असतात. बालपणीचे मित्र, खेळलेले रस्ते, गावातील मैत्रिणी आणि सर्वात जास्त म्हणजे तिचे आजोबाचं चित्र. ती स्वतःशीच म्हणत असते, आजोबांना मी सर्वात आधी मिठी मारणार आणि ही बातमी सांगणार आणि पेढाही भरवणार. ती ह्या विचारात असते. तर दुसरीकडे आपण पाहतो की इकडे ऋषी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, कारण आबांचं सत्य तिच्यापासून लपवायचं असतं, कारण तिच्या अभ्यासामध्ये पुढे काही होणार नाही म्हणून. आणि इकडे आपण पाहतो की बस गावात पोहोचलेली असते. कमळी उतरते आणि गावाची माती, हवा सगळं पाहून तिच्या डोळ्यांमध्ये चमकच येते आणि तिला तिचे जुने मित्र मैत्रिणी दिसतात, आठवतात. ते तिला पाहताच तिला धावतच येतात आणि कमळी, तू आलीस, तू आलीस असं म्हणत असतात. सगळे तिच्याशी आनंदाने बोलतात. कमळी ही हसतच त्यांच्याशी गप्पा मारत असते आणि कमळीच्या स्वागतासाठी निंगीने सरप्राईज ठेवलेलं असतं आणि ट्रॅक्टरवरून तिचं जोरात स्वागत होतं, पण तिचं मन सतत एकच दिशेला ओढलं जातं आणि ते घराकडे आणि आजोबांकडे. ती निंगीसोबत घराकडे जायला निघते. घर जवळ येताच तिचा उत्साह वाढून जातो. ती जोरामध्ये हाक मारते आणि म्हणते, आबा, आबा, आजोबा, आजोबा, मी आलेली आहे. पण मधून काहीच आवाज येत नाही, कारण मध्ये आजोबा नसतातच. पण आतून कोणाचाही प्रतिसाद येत नाही आणि कमळी थोडी तिथेच थांबून जाते आणि ती म्हणते, कदाचित आबा झोपलेले असतील. आणि ती हळूच घरामध्ये प्रवेश करते आणि घरामध्ये पूर्ण शांतता असते. ती थेट आजोबांच्या खोलीकडे जाते. दार उघडताच ती पुन्हा हाक मारते, आबा, आजोबा, मी आलेली आहे. पण समोरचे दृश्य पाहून ती घाबरूनच जाते आणि भिंतीवर आजोबांचा फोटो लावलेला असतो आणि त्याला हार पण घातलेला असतो. क्षणभर सगळं तिथेच थांबून जातो आणि कमळीच्या मनामध्ये राग, भावना आणि तिचं दुःख कोणीच समजू शकत नाही. कमळीच्या हातातील पेढाचा बॉक्स खालीच पडतो आणि धपकन आवाज येतो. ती काही सेकंद स्तब्ध तिथे उभी राहते आणि तिच्या डोळ्यावरती विश्वास बसतच नाही. ती हळू आवाजात म्हणते, आजोबा. तेव्हा मग अचानक जोरात ओरडते, आबा. असं करून ती जोरात रडू लागते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि ती जमिनीवरती बसूनच जाते. फोटो हातात घेते आणि घट्ट पकडून ठेवते. तिचा आवाज थरथरतो आणि ती म्हणत असते, मी आली होती. मी तुम्हाला सांगायला आली होती. मी युनिव्हर्सिटी टॉपर झालेली आहे. आबा, उठा ना. आबा, मला बघा ना. तुम्ही का गेलात? माझ्या आधी का नाही थांबलात? हे सगळं ती बोलत असताना सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू थांबतच नाही. ती रडतच पाहते आणि पुन्हा पुन्हा आजोबांना हाक मारत राहते, पण उत्तर काहीच येत नाही. निंगी मागे उभी राहून शांतपणे हे सगळं पाहतच असते. तिची भावनिक होते आणि काही बोलू शकत नाही. कमळी आजोबांच्या फोटोला मिठी मारते आणि रडतच राहते. घरामध्ये फक्त तिचा आवाजच घुमत राहतो. बाकी तिथे कोणीच नसतं. आबा, परत या. आबा, परत या. अशी म्हणत हा भाग इथेच संपतो आणि पुढील भागांमध्ये अजून भावनिक भाग आपल्याला बघायचा आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर